वाव! खूप छान अशी बिर्याणी झाली होती. व्हाईट बिर्याणी म्हणतात. खूप मस्त अशी मटण बिर्याणी झाली होती. एकदा नक्की करून पहा. तर हे खरं आहे, नवीन वर्षाची सुरुवात आपण अशा प्रकारे करूयात. हे खरं आहे की आता 15 दिवस निघून गेले तरी जाऊ द्या, आपण आज चांगली सुरुवात करूया. तर काल शनिवार होता म्हणून यांनी बनवली होती मस्त अशा पुलाव. त्यानंतर मी आज बनवली होती बिर्याणी आणि खूप छान अशी झाली होती, म्हणजे रविवारी. तर खूप मस्त अशी झाली होती. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि त्यासाठी आपण इथे घेतलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी सर्व मसाले, मीठ, हळद, गरम मसाला पावडर टाकून घेते आणि दही टाकून घेते. इथे मी पॅकेट दही वापरलं आहे. त्यानंतर इथे धनिया पावडर आणि चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकला आहे. आणि कांदा टाकून तेल टाकून मॅरिनेट करून झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इथे पातेल्यामध्ये भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पातेल्यात पाणी टाकून खडा मसाला टाकून घेतला आहे. आणि त्यामध्ये लिंबू, मिरची आणि कढीपत्ता टाकून घेते. आणि तांदूळ टाकून घेणार आहोत. त्यानंतर मस्त 70% भात शिजला की आपण काढून घेणार आहोत सर्व. त्यानंतर लगेच काढून का घ्यायचा, कारण चिकटपणा राहत नाही त्यामुळे. आणि खूप छान सुटसुटीत भात होतं लिंबू टाकल्यामुळे अजूनच. तर इथे मी कुकरमध्ये मटण टाकणार आहे शिजण्यासाठी. कढीपत्ता, कांदा आणि टमॅटो टाकून घेतला आहे. तर तुम्हाला इथे याच्यामध्ये गरम मसाला देखील आणि बिर्याणी मसाला देखील टाकू शकता, पण मॅरिनेट केला आहे मी तसा टाकणार आहे. गरम मसाला, बिर्याणी मसाला मी याच्यातच टाकते, पण मला म्हणजे ग्रेव्ही देखील बनवायची होती भाजी, त्यामुळे मी काहीच टाकलं नाही. कालवणसारखं असं म्हणजे भाजीसारखं बनवून घेतलं आहे. तर इथे आपण मटण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं. तर छानपैकी मॅरिनेट झालं की त्याचं सुगंध मस्त असं दही वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण मुरून जातो आणि खूप छान बनते, भन्नाट बनते. याच्यामध्ये मी कढीपत्ता जास्त यूज केला आहे आणि कांदा देखील यूज केला आहे. तुम्हाला जर असं वाटण न करता देखील तुम्ही बनवू शकता बिर्याणी. तर इथे मी कोणतं पाणी टाकत आहे तुम्ही पाहू शकता. इथे मी तांदळाचंच पाणी टाकत आहे. तांदळाचं जे पाणी उरतं ते, म्हणजे बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे तांदूळ ते. त्यानंतर इथे मी तोच मसाला टाकला आहे, वेस्ट न होता. तव्यामध्ये मी तेल टाकून हे टाकत आहे मटण. म्हणजे लहानपणी गावाकडे बनवत होतो, तर म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. चपाती मी टाकून ठेवली आहे, लहान मुलांना खूप आवडली. इथे मी तेल आणि तूप टाकून थर लावून घेणार आहे. तांदूळ टाकून, भात टाकून, बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे, कोथिंबीर टाकली आहे. नंतर ग्रेव्हीचा एक थर लावला आहे. घसा खूप खराब झाला आहे माझा, म्हणून व्हिडिओज लवकर टाकत नाही मी. त्यानंतर इथे परत थर लावून घेऊन परत लास्ट आपला फायनली थर लावून घेतला आहे. आणि बिर्याणी मसाला टाकून मस्त अशी पेरून टाकला आहे. तुम्ही हे आता मी याच्यामध्ये दिव्यामध्ये तेल टाकून, म्हणजे दिवा घेतला आहे मातीचा. असं भांडं घेऊन आले मी, मडके वगैरे. पण असं काहीतरी पाहिजे, मी घेणार आहे, नक्की तुमच्याशी शेअर करेन. तिथे तेल आणि टाकून ठेवणार आहे. तर इथे बघा खूप छान असं झालं होतं. तर इथे ग्रेव्ही बनवली, त्याच्यामध्ये पण देखील असंच टाकून ठेवणार आहे मी. तर इथे दोन्ही रेसिपीज झाल्या आहेत आपल्या तिन्ही देखील. तिथे बिर्याणी पण आपलं झालं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी झाली होती. आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाच्या पुढे घंटा दिलेली इथे दाबा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओज येतील. थँक्यू.